महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुका म्हणजे राज्याच्या ग्रामीण आणि जिल्हास्तरीय राजकारणाचा खरा आरसा मानल्या जातात। विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत जनतेच्या भावना निर्णायक ठरतात, पण विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात समीकरणं पूर्णपणे वेगळी असतात। इथे मतदार असतात नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरपंचायत प्रतिनिधी। त्यामुळे कोणाचा जनाधार मोठा यापेक्षा कोणाचं स्थानिक नेटवर्क मजबूत हे अधिक महत्त्वाचं ठरतं। याच पार्श्वभूमीवर परभणी हिंगोली मतदारसंघ सध्या राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे, कारण इथे विरोधकांपेक्षा महायुतीतच मोठा संघर्ष उभा राहिल्याचं चित्र आहे। विद्यमान आमदार विप्लव बाजोरिया यांच्या पुनर्निवडीच्या चर्चेबरोबरच आता अर्जुन खोतकर यांचे सुपुत्र अभिमन्यू खोतकर यांचं नाव जोरात पुढे येत आहे। त्यात भाजपचं वाढतं संख्याबळ, स्थानिक नेत्यांची नाराजी आणि महाविकास आघाडीची संभाव्य रणनीती यामुळे ही निवडणूक अधिकच रंजक बनली आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघाची यंदाची गणितं काय असणार, बाहेरच्या उमेदवाराला यंदाही संधी मिळणार का, याबद्दलच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। आधी तुम्हाला सांगतो की या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात नेमकं कोण मतदान करू शकतं। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात गाव पातळीपासून जिल्हा स्तरापर्यंत निवडून आलेले लोकप्रतिनिधीच मतदान करतात। त्यामुळं या निवडणुकीत पक्षाचे स्थानिक संघटन, वैयक्तिक संपर्क, राजकीय व्यवहार कुशलता आणि गटबाजी अत्यंत महत्त्वाची ठरते। अनेक वेळा लोकसभेत एखाद्या पक्षाची लाट असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दुसऱ्या पक्षाचं वर्चस्व असू शकतं। त्यामुळं या निवडणुका ग्राउंड लेवल पॉलिटिक्स समजण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात। आता जाणून घेऊयात परभणी आणि हिंगोली मतदारसंघाचा राजकीय इतिहास नेमका काय सांगतो। मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली हे दोन्ही जिल्हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानले जातात। या भागात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या चारही पक्षांचा प्रभाव वेगवेगळ्या काळात राहिला आहे। विशेषतः परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेनं दीर्घकाळ आपलं अस्तित्व टिकवून ठेवलंय। काही अपवाद वगळता सलग तब्बल 4 दशकांहून अधिकचा काळ इथे शिवसेनेचंच वर्चस्व राहिलंय। त्यामुळे अर्थातच विधान परिषदेतही शिवसेनेची पकड वाढ दिली। एक काळ असा होता की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा होता। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये देखील या पक्षांची मजबूत पकड होती। त्यानंतर शिवसेनेनंही मराठवाड्यात ग्रामीण भागात आपलं संघटन उभं करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचं जाळं मोठं करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। स्थानिक पातळीवरील शाखा, शिवसैनिकांचं जाळं आणि लोकसभा निवडणुकातील यश याचा परिणाम विधान परिषदेही दिसू लागला। त्यानंतर 2014ला देशासह राज्यात सत्तेत आली भारतीय जनता पार्टी आणि 14 नंतर भाजपने ग्रामीण भागात मोठा विस्तार करायला सुरुवात केली। विशेषतः पंचायत समित्या, नगरपंचायती, जिल्हा परिषद गट यामध्ये भाजपने आपलं संख्याबळ वाढवलं। 2018ची परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती, कारण शिवसेना भाजपची युती होती आणि उमेदवार होते शिवसेनेकडून विप्लव बाजोरिया, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीकडून सुरेश देशमुख। त्या काळात राज्यात भाजप शिवसेना युती सत्तेत होती। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही या युतीचं मोठं संख्याबळ होतं। विप्लव बाजोरिया यांनी तरुण आणि नव्या चेहऱ्याच्या रूपात ती निवडणूक लढवली। शिवाय त्यांना शिवसेना आणि भाजपच्या एकत्रित मतांचा फायदा झाला आणि ते निवडून देखील आले। मात्र त्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा देखील जिल्हाभर रंगली होती। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षशिस्त अनेकदा कमकुवत पडते आणि वैयक्तिक संबंध महत्त्वाचे ठरतात। त्यामुळे शेवटपर्यंत ही निवडणूक अटीतटीचीच राहिली। आता सध्या विप्लव बाजोरिया यांच्या विरोधात नाराजी असल्याचं उघडपणे बोललं जात असलं तरी ही नाराजी नेमकी का, हाच मोठा प्रश्न आहे। महायुतीतील अनेक स्थानिक नेते आणि आमदारांचं म्हणणं असं आहे की 6 वर्षात बाजोरिया स्थानिक पातळीवर फारसे सक्रिय नव्हते। परभणी आणि हिंगोलीमध्ये सातत्याने त्यांनी कसलाही संपर्क ठेवला नाही। स्थानिक कार्यकर्त्यांना पुरेसा प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते मूळचे विदर्भातले असल्यानं आता बाहेरचा उमेदवार अशी प्रतिमा त्यांची तयार झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात वैयक्तिक जनसंपर्क अत्यंत महत्त्वाचा असतो। गावागावातील सदस्यांशी सातत्याने संपर्क ठेवावा लागतो। अनेक स्थानिक नेत्यांच्या मते याच ठिकाणी बाजोरिया कमी पडल्याची भावना आहे। राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे, ते त्याला हा खेळ कसला, तो राजकारणातून यशस्वी झाला असं काही जुने राजकीय विश्लेषक सांगतात। असो,
आता एक नवीन नाव, नवीन चेहरा म्हणून अभिमन्यू खोतकर यांच्या नावाची सध्या चर्चा का होतीये ते सांगतो. अभिमन्यू खोतकर म्हणजे मराठवाड्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांचे सुपुत्र. त्यांच्या मुलाचं नाव येण्यामागचीही काही राजकीय कारणं आहेत. अर्जुन खोतकर यांचा मराठवाड्यात मोठा राजकीय प्रभाव आहे. शिवसेनेतील अनेक स्थानिक नेत्यांशी त्यांचे संबंध मजबूत आहेत आणि शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदेंच्या सेनेला मराठवाड्यात नवीन पिढीचे नेतृत्व पुढे आणायचं आहे. महायुतीतील काही आमदार आणि स्थानिक पदाधिकारी नवीन उमेदवारासाठी आग्रही असल्याचं देखील बोललं जात आहे. त्याशिवाय ही निवडणूक केवळ एक जागा जिंकण्यापुरती मर्यादित नाही, तर मराठवाड्यात भविष्यातील नेतृत्व कोणाचं असेल याचाही हा संघर्ष आहे. कारण सध्याचे परभणीचे खासदार संजय जाधव हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळं राजकीय समीकरण बदलल्यामुळे आणि शिवसेनेचे 2 भाग झाल्यामुळं पक्षाची ताकदही विभागली जाऊ शकते. या निवडणुकीतील खरा गेम चेंजर ठरणार आहे तो म्हणजे भाजप. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचं संख्याबळ वाढलं आहे. अनेक पंचायत समित्या आणि नगरपंचायतींमध्ये भाजप प्रभावी आहे. ग्रामीण भागात संघटन आता आणखी मजबूत झालं आहे. त्यामुळं आता भाजपमधील मंडळी दबक्या आवाजात का असेना पण बोलत आहेत की मत आमचं, मग जागा कायम शिवसेनेची, असं का? यामुळं महायुतीमध्ये अंतर्गत अस्वस्थता वाढण्याची देखील चिन्ह आहेत. जरी जागा शिवसेनेकडे असली तरी भाजपचा पाठिंबा नसल्यास निवडणूक कठीण होऊ शकते. परभणी हिंगोली विधान परिषद मतदारसंघातील सध्याची परिस्थिती पाहता महाविकास आघाडी देखील या निवडणुकीकडे मोठ्या संधीच्या रूपात पाहत आहे. कारण महायुतीमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेली नाराजी भविष्यात मोठ्या राजकीय परिणामांना कारणीभूत ठरू शकते. विशेषतः जर उमेदवार निवडीवरून असंतोष वाढला तर क्रॉस वोटिंगची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकांमध्ये अधिकृत संख्याबळापेक्षा पडद्यामागील समीकरणे आणि नाराजी गट अधिक निर्णायक ठरतात आणि याच मुद्द्यावर महाविकास आघाडी आपली रणनीती आखताना दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही भागांमध्ये अजूनही मजबूत प्रभाव आहे. अनेक पंचायत समित्या, नगरपालिकांमध्ये त्यांच्या जुन्या नेटवर्कचा प्रभाव आजही कायम आहे. त्यातच शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे गटाकडे गेलेले पारंपरिक शिवसैनिक अजूनही अनेक ठिकाणी संघटनात्मक पातळीवर सक्रिय आहेत. त्यामुळं ही निवडणूक केवळ आकड्यांची नाही, तर स्थानिक भावना, जुनी नाती आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेची लढाई बनत चालली आहे. परभणी हिंगोलीतील जातीय आणि सामाजिक समीकरणं देखील या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. मराठा, ओबीसी, मुस्लिम आणि दलित मतदारांचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा प्रभाव आहे. ग्रामीण भागात मराठा नेत्यांचं मजबूत नेटवर्क आहे, तर काही नगरपालिकांमध्ये मुस्लिम मतदार स्वतंत्र समीकरण तयार करू शकतात. पंचायत समित्यांमध्ये ओबीसी नेतृत्वाचा प्रभाव आजही महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळं कोणत्याही पक्षासाठी उमेदवार निवडताना सामाजिक संतुलन राखणं ही मोठी कसरत असणार आहे. दुसरीकडे ही निवडणूक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. कारण मराठवाड्यातील शिवसेनेची पकड कायम आहे का याची ही मोठी परीक्षा असेल. त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाला राजकीय संदेश देण्याची आणि भाजपसमोर स्वतःची ताकद सिद्ध करण्याची ही संधी असल्याचं मानलं जात आहे. जर ही जागा शिंदे गटाच्या हातातून गेली तर मराठवाड्यातील त्यांच्या संघटनात्मक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं. आता उमेदवारीच्या चर्चेकडे पाहिलं तर पहिला पर्याय म्हणजे विद्यमान आमदार विप्लव बजोरे यांनाच पुन्हा उमेदवारी देणं. याचा फायदा म्हणजे सातत्य आणि विद्यमान आमदार म्हणून असलेला अनुभव. पण स्थानिक पातळीवरील नाराजी आणि काही नेत्यांचा विरोध हा त्यांच्यासमोर मोठा अडथळा ठरू शकतो. दुसरा पर्याय म्हणजे अभिमन्यू खोतकर यांच्यासारख्या युवा चेहऱ्याला संधी देणं. यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होऊ शकतो. पण अनुभवाचा अभाव आणि सध्याचा विद्यमान गट जर नाराज होण्याची शक्यता देखील तितकीच महत्त्वाची आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपचा वाढता दबाव. जर भाजपने स्वतःचा उमेदवार देण्याचा आग्रह धरला तर महायुतीमध्ये मोठा तणाव निर्माण होऊ शकतो. या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्रॉस वोटिंग. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये अनेकदा पक्षीय निष्ठेपेक्षा वैयक्तिक संबंध, आर्थिक ताकद, स्थानिक गटबाजी आणि जिल्हास्तरीय समीकरणं जास्त प्रभावी ठरतात. त्यामुळं अधिकृत आकडे आणि प्रत्यक्ष मतदान यामध्ये मोठा फरक पडण्याची शक्यता कायम असते. त्यामुळंच ही निवडणूक वरवर दिसते त्यापेक्षा अधिक गुंतागुंतीची आणि संवेदनशील असते. एकंदरीत पाहिलं तर परभणी हिंगोलीची ही निवडणूक फक्त एका विधान परिषद जागेसाठी लढाई राहिलेली नाही. ही लढाई आहे महायुतीतील अंतर्गत वर्चस्वाची.
जुने नेतृत्व विरुद्ध नवीन नेतृत्वाची, स्थानिक कार्यकर्ते विरुद्ध बाहेरचा उमेदवार या भावनेची आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या संघटन शक्तीची. त्यामुळं आजच्या घडीला परभणी हिंगोली हा मतदारसंघ मराठवाड्यातील सर्वात संवेदनशील राजकीय रणांगण बनला आहे. आता सर्वांच्या नजरा मुंबईतील बैठका, एकनाथ शिंदे यांचा अंतिम निर्णय आणि भाजपच्या पुढील भूमिकेकडे लागल्या आहेत. कारण उमेदवार कोण होणार हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे त्याहूनही मोठा प्रश्न आहे मराठवाड्यात पुढच्या काळात राजकीय वर्चस्व कोणाचं राहणार. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातलं नक्की सबस्क्राईब करा.